मशिनरीची शिपमेंटची डेट बघ 15 16ची झाली, परत आदल्या दिवशी पण 2 आले. डोकं दुखतंय माझं. गोळी आहे का डोकेदुखी थांबण्यावर? ते नाहीये, जाऊन आणू का? चल ना. नाही 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 नको, म्हणजे त्यापेक्षा साईट व्हिजिटला जाल का तुम्ही दोघं? म्हणजे मी गेले असते, पण डोकं दुखतंय ना माझं, उन्हातून आणखी त्रास होईल मला. काही अर्जंट आहे का? म्हणजे इथे जाण्याची गरज आहे का? कारण सकाळीच ऑफिसला येताना मी इथे जाऊन आलो. हो का? पण आता आणखी काही कामं पेंडिंग आहेत, तिकडे गेल्यानंतर कळेल तुम्हाला. तुम्ही जाताय की मी जाऊ? राहू दे, मीच जाते. नाही नाही मी जातो, तू काय काळजी. कशाला? मी आहे ना, मी घेईन तिची काळजी. तू युवराजकडे बघ. म्हणजे त्याला काही मदत लागली तर बघ असं. जा तू. हा जा, तुम्ही जा. लंच करून या. हा हो, उशीर होईल ना, वेळेत जेवायला हवं. जा. चल ना मग. आणि हा, याची काही गरज नाही, मी बघून घेतो. हो चालेल. डोकं दुखायचं थांबलं का चेपून देऊ? असू दे रे, तेवढीच बिचाऱ्यांना प्रिव्हसी. घरात भांडणं सुरू आहेत तर दोघंही गप्प गप्प असतात, नीट बोलत नाहीत, हसत नाहीत. आणि आता तसंही वर्क प्रेशर कमीच आहे ना, म्हणून गंमत केली जरा. पण सेठ, तू जरा शांत राहा आता. माझी एक इम्पॉर्टंट ऑनलाईन मीटिंग आहे, अजिबात डिस्टर्ब करू नकोस मला. मी करतोय. कर, काम कर. सेठ, सुहास सुहास, एक मिनिट. अरे ते बघ ना. सुहास, ती तुझीच बहीण ना रे? हो. काय हसायला काय झालं तुला? अरे लग्न तरी करून टाका यांचं. आणि तसंही हे दोघं गावभर लग्न झाल्यासारखंच फिरताय. सुहास, नमाचा होणारा नवरा सुद्धा तुमच्याच घरी राहतो ना? मग तर काय बोलायलाच नको. लिव्ह इन का काय म्हणतात तसं चाललंय यांचं सगळं. सुहास, तात्या देशमुखांना चालतं का हे? तू चल ना, काय टाइमपास करतोय? उशीर झालाय ना आपल्याला, चल.
सो हे सगळे आपले फ्युचर प्लॅन्स आहेत आणि त्याच्या रिलेटेड सगळे डिटेल्स मी तुम्हाला मेल करेन सर. हो सर. सॉरी सॉरी सर, काय म्हणालात पुन्हा एक्सप्लेन कराल का? हा ओके. हा सर ऐकते, बोला. ओके. ओके सर, मी तुम्हाला लवकरात लवकर सगळे डिटेल्स सेंड करते. थँक्यू. काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे? नाही आधी ती मला एक सांग की तू त्या दोघांना प्रायव्हसी मिळावी म्हणून पाठवलेस की आपल्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून पाठवलंस? त्यांना प्रिव्हसी मिळावी म्हणूनच पाठवलं. खरंच? हो. खरंच? हो. कॉलेजमध्ये पहिल्यांदा जी आदिती बघितली होती तीच आत्ता बघतोय. मॅडम साठी कॉफी, सरांसाठी चहा. सॉरी सॉरी सॉरी. अरे इकडे रे. अरे काम कर. अरे 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 काय करू मी आता? एक गोष्ट पूर्ण करता येत नाही याला. ऐश्वर्या, अगं ह्या पोराचं काय करू मी? बघ, एक धड काम करता येत नाही याला. तू पाहतेस ना मीच करतो ना सगळं काम. पाहतेस ना तू. काय करू आता येतच. बापू काका, मी करणारच होतो की काम. हो काय? ये रे इकडे, इकडे ये. काय रे, तुला सांगितलं होतं ना की मला माशा घोंगवलेल्या आवडत नाही म्हणून. अरे गोठा कसा लखलखीत आणि स्वच्छ असावा. अरे माझ्या ऐश्वर्याचं घर आहे. अरे आता बघतो काय? काम कर, कर लवकर, का लवकर येतो. हा झाडू मार नीट. हा तिकडे कोपऱ्यात बघ, कोपऱ्यात कोपऱ्यात. हा मार. हा काढते सगळं व्यवस्थित. हा. अरे बापू, काय झालं चिडायला एवढं? अरे एक काम पूर्ण करत नाही हा. अरे पण तू असा अचानक इथे कसा आला? लग्नाची पत्रिका द्यायला आलोय. हा, तू परत लग्न करतो की काय? मला आवडलं असतं पण बायको जीवच घेईल माझा. गप. मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलो. घे. अरे वा 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 वा. थांब 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 थांब. सरक. राम 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 राम. अरे चल घरी चल. आपण पहिले आप्पा आणि तात्यांच्या हातात पत्रिका देऊ. चल. अरे नाही नको. मुद्दाम तुम्हा भावांना बाहेर भेटून पत्रिका देतोय. अरे वाट नाही चालत घराच्या. घरात रेगा आखल्यात म्हण. पण आता मला गोकुळ निवास मध्ये यावंसं वाटत नाही. कायम एक संघ घर बघितलं रे. असं पाहणार नाही आता. अरे पोरच आहेत, चुकणार. पण मी धीर सोडला नाही बघ. आता नमाचं कार्य असेल ना तेव्हा सगळे आले एकत्र. सगळे एकत्र आल्याशिवाय कसं कार्य करायचं? बघू, जरा थांबूनच कार्य करेल. आणि व्याई पण आमचे समजूतदार आहे. हा होईल होईल, सगळं नीट होईल. अरे तू एवढी आनंदाची बातमी घेऊन आलास आणि आपण हे काय बोलत बसलो? हे बघ, पत्रिका खूप छान आहे. माझ्या नमाच्या लग्नाची पत्रिका सुद्धा मी अशीच छापेन बघ. हा हा बापू, लग्नाला नक्की यायचं. हा चला येऊ का आता मी? हो हो. हा येतो. हा ऐश्वर्या, अगं हे बघ,
बघ कशी पत्रिका छान आहे. आपल्या नमाची लग्नाची पत्रिका पण आपण अशी छापू. हा? बघ बघ. वा 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 वा. आई 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 काय रे, काय झालं? आई नमाचं लग्न लावून दे. ती आणि युवराज दिवसभर गावभर फिरत असतात, हातात हात घालून फिरतात. बरं दिसतं का ते? हे अजून मला नाही चालणार. अरे बघितलं? हे बघ, जरा शांतपणे बोल. नमा समजूतदार आहे. अरे आई ती समजूतदार असते ना तर अशी वागली नसती. आपले संस्कार, घराणं या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवली असती तिने. निर्णय झालाय, तुझं आणि युवराजचं लग्न लगेच उरकायचंय. अरे सिद्धू दादा, तूच सांग, मी काही चुकीचं बोलतोय का? नाही. हो सुहास भाऊजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. नमा, अगं भाऊ म्हणून काळजी वाटते त्यांना तुझी. युवराज, तुला पटतंय ना? ती बरोबर बोलते. हे बघ नमा, मी चावी सुहासला दिली म्हणून तू माझ्यावर रागवली आहेस माहितीये मला, पण घाबरू नकोस ग. तो जबाबदारीने वागेल. चला तर बरं झालं, मी ताबडतोब व्याहींना बोलून घेतलं. म्हणजे अरे दादा, मी आजच युवराजच्या आईला फोन केला होता. त्या उद्याच येत आहेत लग्नाची पुढची बोलणी करायला. आज जायचंय की इथेच एकमेकांना बघत बसणार आहात तुम्ही? चल. मोठा भाऊ म्हणून न सांगता जबाबदारी उचलतोयस. असाच वागत राहा. बापूंना तुझा अभिमान वाटेल. आई तू काळजी नको करू, मी सगळं व्यवस्थित करेन आणि त्याचाच तुला अभिमान वाटेल. हा एवढा मोठा झाला का? अहो कोण? काय झालंय? मी सुहास बद्दल बोलतोय. कोणी सांगितलं सुहासला आगाऊपणा करायला? म्हणजे अगं व्यायांना फोन करून परस्पर लग्नाच्या बोलणीसाठी त्यांना इथं बोलून घेतलंय. अहो त्याने पुढाकार घेतलाय ते पहा. सतत भडकायलाच हवं का मुलावर? 4 लोकात चर्चा होते आपल्या नमाची. ना लग्न झालंय ना साखरपुडा. त्याच्यासोबत फिरते, ऑफिसला येते जाते, बरं नाही दिसत ते. म्हणून बिचाऱ्याने लग्नाची बोलणी करण्यासाठी व्याहींना बोलवून घेतलं. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. अगं आपल्या मुलीवर आपला विश्वास आहे ना, मग लोकांचं काय घेऊन बसायचं? हे बघ, सगळं नीट झालं, सगळेजण एकत्र आले की आपण लग्न करणारच आहोत, नाही कोण म्हणतं. पण अशा भांडणामध्ये, या अशा वाटण्यांमध्ये माझ्या नमूची मी पाठवणी करणार नाही. अहो हे घे, हा घे फोन आणि व्यायांना फोन कर आणि सांग त्यांना येऊ नका म्हणून. अहो पण एक शब्द बोलू नको, सांग त्यांना येऊ नका म्हणून. अहो एवढ्या रात्री फोन करणं बरं दिसतं का? आणि मी घरातही सांगितलंय उद्या येत आहेत ते. वाह, छान. पोराचाच ऐक तू. काय आघात विश्वास आहे त्या पोरावर, देव जाणे. अहो तसं नाही हो, पण त्याने त्याच्या बहिणीचा विचार करूनच निर्णय घेतलाय ना. एक लक्षात घे, नमू माझी मुलगी आहे. सांग तुझ्या त्या सुहासला, शेवटी निर्णय मी घेणार आहे. हातात चावी आली म्हणून बापूचा बाप बनायला जाऊ नकोस. अशील कॉलेजचा प्रोफेसर, लग्नाच्या खर्चाची बोलणी करणं म्हणजे खाऊ नाहीये. बाप बनतोय माझा. अहो सुहास, हे काय घेऊन फिरतोयस तू?
अरे बघ, हे काही ब्रोशर्स काय? हा, ब्रॉशर्स कसले? घराचे. सुहास अरे काय करतोयस तू? हे बघ दादा, हे तुझ्या व्यतिरिक्त मला कोणाला सांगायचं नाहीये. अरे अरे पण पण काय दादा, तू आधी मला हे सांग की तू मला गाईड करशील ना? कारण बऱ्याच ठिकाणी चौकशी करून मी आज हे काही डिटेल्स मागवलेत मुंबईच्या जागेचे. नाही हो पण काय आता काय झालं? नाही काय झालं नाही, पण सुहास मला असं वाटतंय की तू खूप घाई करतोस. जरा दमानं घे. आणि तू नमाचं लग्न करायचं म्हणतोस. अच्छा, तू ते म्हणतोयस? त्याची सगळी प्लॅनिंग झाली रे दादा. म्हणजे नमाचं लग्न तर ग्रँडच होणार बघ. लग्नाच्या खर्चाचं मला फार टेन्शन नाहीये. नमा घरात सगळ्यांची लाडकी, म्हणून प्रत्येक जण एक एक जबाबदारी घेणार बघ, आणि ते लग्न सहज होईल. हा, तू म्हणतोयस तसं मला थोडी घाई करावी लागेल, कारण मला बापूंना सिद्ध करून दाखवायचं की आईने जो निर्णय घेतलाय मला चावी द्यायचा तो चुकीचा नाहीये. हा, मला थोडी भीती वाटते, कारण की याआधी मी कधी लग्नाची बोलणी नाही केली ना, तेवढंच. काय झालं, असं का बघतोयस? जमेल, तुला सगळं जमेल. सुहास, तू हे सगळं मिलिंद सरांना दाखव. ते तुला योग्य जागा सुचवतील. थँक्यू दादा, हे सगळं तुझ्यामुळे शक्य होतंय. चल, मी लगेच जातो आणि मिलिंद सरांना हे सगळं दाखवतो. येणार आहेस तू? नाही थोडा वेळ बसतो थोडं. चल, आलंच. आपल्याकडून काय काय बोलायचं ते ठरवलंय का? नाही म्हणजे भिंडबाई अशा अचानक येत आहेत, आपली अगदी धावपळ होणार आहे. बरं, हे बघ, सिद्धूच्या वेळेची लिस्ट तयार आहे माझ्याकडे, मी देते तुला. मला तर बाई खूप टेन्शन आलेलं. बरं झालं तुम्ही सांगितलं. आपण एक काम करूयात, आपण विहीणबाई आल्या ना की पहिली आधी त्यांची ओटी भरूयात. किती जड आहे हे? सुपारी फोडायला हेच लागतं का? अहो, तुम्ही का आणलं? सखाने आणलं असतं ना. हो, राहू दे हो, त्यात काय एवढं. ए, वीणबाई आल्यात, पटकन ओटी उरकून घेऊया आत्ताच. ए, चला का लवकर. अहो, या जुन्याच आहेत, नवीन उद्या यायच्यात. आठवतंय का काही? नमाची सासू. ए, माहितीये मला. तू नको शहाणपणा शिकव. मी आपली उगाच थट्टा केली. हो का? मी काय म्हणते, उद्या नमाच्या सासूबाई येणार आहेत ना, तर आपण छान एकसारख्या काठाच्या साड्या नेसायच्या का? हो चालेल, छान आयडिया आहे ना. कशाला? काय नको, मला आवडेल ते नेसेन मी. नाहीतर काय, उद्या नुसती बोलणी आहेत, लग्न नाहीये. हो, मी पण माझी नेसीन कुठली तरी. इथे माझ्या लेकीचं लग्न आहे, तर मला एकटीलाच मेलीला उत्साह आहे. ताई काकी, कुठल्याही गोष्टीवर कुणाचंच एकमत होत नाही. प्लीज देवा, उद्या युवराजच्या आई समोर तरी हे वाद नको.